पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक नागरिकांसाठी जो नेता श्वास होता तो श्वासच आता थांबलाय अशी परिस्थिती या शहराची आहे. स्वर्गीय अजित पवारांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेण्यासाठी त्यांनी घडवलेली ही सगळी नेते मंडळी आज इथे आहे. आजही शोकाकुल परिस्थिती आहे आणि अर्थातच त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांचा विचार पुढे नेण्याचा जे ध्येय आहे ते या नेत्यांकडनं इथे बोलताना आपण बघतोय. नाना, खरं तर ज्या पद्धतीनं ही परिस्थिती ओढवलेली आहे या पुढच्या काळामध्ये मोठी जबाबदारी तुमच्या सगळ्या नेत्यांवर आहे. नक्कीच ज्या पद्धतीनं दादांची बातमी कळल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र खरं तर हादरलेला आहे आणि त्या दिवसापासून आज जरी 7वा दिवस असला या ठिकाणी आज दादांच्या अस्थी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणल्यानंतर ज्या पद्धतीनं या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आणि या शहरातील सर्वच पक्षीय नागरिक असेल किंवा नेते मंडळी असेल या ठिकाणी येत असताना असा आम्हाला भास होतो की दादा एक 10 मिनटात तिथं येतात आणि त्यांची प्रतीक्षा करण्यासाठी ही सर्व टीम थांबलेली. विश्वासच बसत नाही. खरं तर ही घटना घडलेली अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे. या शहराचा शिल्पकार हरपलेला आहे आणि ज्या पद्धतीनं आपण जर पाहिलं की फुले शाहू आंबेडकर हे आम्ही जरी पाहिले नसले तरी दादांच्या भाषणातून आम्ही ऐकलेलं आहे, दादांच्या कृतीतून आम्ही पाहिलेलं आहे. फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन दादा खरं तर या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत होते आणि त्यांचाच एक विचार तुम्हाला पुढे न्यायचा आहे. अजित भाऊ, खरं तर खूप वेगवेगळ्या टप्प्यावर दादांनी आम्हाला सगळ्यांना साथ दिलेली आहे आणि ज्या पद्धतीनं दादांनी जो विचार दिला होता ती लढाई पुढे तुम्हाला न्यायची आहे. दादांशिवाय राजकारण कसं बघताय आणि पुढे कसं जायचा विचार केला? खरं म्हणजे आम्ही विचार करू शकत नाही की दादांशिवाय राजकारण करणं, परंतु आज काळ हा सगळ्या गोष्टीवरच औषध आहे. वहिनींनी त्या दिवशी उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता किंबहुना पिंपरी चिंचवड शहरातले सगळेच लोक या ठिकाणी दादांनी जे या शहरासाठी योगदान दिले आणि दादांनी जे काही या शहरासाठी स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम आमच्या सगळ्यांवर निश्चित जबाबदारी आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्ही सगळेच कार्यकर्ते त्या पद्धतीने दादांना जे अपेक्षित आहे ते पिंपरी चिंचवड शहरामध्ये करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. पिंपरी चिंचवड शहराला एक चांगला नावलौकिक मिळवून देण्यासाठी आमचे सगळ्यांचे प्रयत्न असणार आहेत. परंतु आपण बघतो की दादांचा महिलांवर मोठ्या प्रमाणात विश्वास होता आणि त्यामुळं ते जेव्हा यायचे तेव्हा अतिशय महिलांची जी गर्दी आहे किंवा कार्यकर्त्यांची गर्दी आहे ती हमखास त्यांच्यासाठी उपस्थित राहायच्या. आज मात्र दादा आपल्यात नाही आहेत. महापौर पदापर्यंत बसवण्याचा विश्वास जो आहे तो दादांनी सगळ्या महिलांना तुम्हाला दिलेला आहे, संधी दिलेली आहे. आज दादा नाही आहेत. खऱ्या अर्थाने आमच्यासाठीच नाही तर तो दिवस काळा दिवस आहे अख्ख्या महाराष्ट्रासाठी. कामाचा माणूस अख्ख्या महाराष्ट्राने गमावला. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ त्या दिवशी महाराष्ट्राने गमावला, महाराष्ट्राच्या सर्व महिलांनी गमावला. आज आम्ही जर ताकदीने उभं आहे तर त्याला एकमेव कारण म्हणजे अजितदादा आहेत. आज आमच्यासमोर असा अंधार पसरलेला आहे की म्हणजे आमच्यासाठी म्हणजे शब्दच नाही आहेत, बोलूच शकत नाही काही असं. आता मगचपासून मी म्हणतो की दादांचा वारसा जो आहे तो पुढे न्यायचा आहे. हे बोलत असताना मला हे विचारायचं होतं की आत्ता काल भाजपकडनं सांगण्यात आलं आहे की विरोधकांनाही सोबत घेऊया. खरं तर विरोधकांना सोबत घ्यायचं आहे, तुम्ही त्यांच्याकडे त्यांच्यासोबत जायचं, हे अनेक प्रश्न आता निर्माण झालेले आहेत. खरी श्रद्धांजली काय ठरेल असं वाटतं? खरी श्रद्धांजली एकच असणार आहे, दादांना इथे सक्षम विरोधी पक्ष म्हणून म्हणजे सत्तेत येण्यासाठीच त्यांनी खरं तर ही लढाई लढली होती. दुर्दैवाने या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सत्ता नाही आली राष्ट्रवादीची, परंतु त्यांनी दुसऱ्याच दिवशी सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन स्ट्रिक्टली सांगितलं होतं की सक्षमपणे विरोधी पक्ष म्हणून तुम्ही त्या ठिकाणी चुकीच्या कामांना विरोध करायचा आहे. सर्व नगरसेवकांना तशी त्यांनी आदेशवजा तंबीच दिलेली होती. त्यामुळे विरोधी पक्षाची जी काही भूमिका असेल ती इथे प्रभावीपणे राबवा असं स्वर्गीय दादांचं म्हणणं होतं आणि मला असं वाटतं त्याच्याशी संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी, आमच्यासारखे छोटे मोठे कार्यकर्ते सगळेच त्या पक्षाशी, त्या विचारांशी आम्ही एकनिष्ठ राहणार आहोत. परंतु आणखी महत्त्वाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि खास करून नाना की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात यावर अजूनही चर्चा चाललेली आहे. दादांचं तुमचं काय म्हणणं होतं तुमच्याशी बोलताना, ते याबद्दल काय म्हणायचे आणि तुमची सगळ्यांची वैयक्तिक इच्छा काय आहे? सुरुवातीला इलेक्शनच्या अगोदरच चर्चा झाली होती, सर्व प्रमुख लोकांशी चर्चा झाली होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणाऱ्या काळामध्ये घड्याळ चिन्हावरतीच उमेदवार लढतील
असं देखील दादा बोलले होते. त्याबद्दलची एक रोहित पवार असेल किंवा अमोल कोल्हे असेल यांच्या समेत एक बैठक जिजाईवर देखील झाली होती आणि त्या पद्धतीनं पुढलं नियोजन चालू झालं होतं. परंतु आता अचानक ही घटना झाल्यामुळं यानंतरच्या काळामध्ये पारदादा असेल, वहिनी असेल, हे जे निर्णय घेतील किंवा पक्षाचे अध्यक्ष तटकरे साहेब असतील, ही सर्व मंडळी बसून जो निर्णय घेतील तो निर्णय घेते. पण तुमची काय इच्छा आहे? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला पाहिजे. ते आदरणीय सुनेत्राताई पवार, आदरणीय पारदादा पवार आणि पवार कुटुंबियांचा तो निर्णय आहे. ते एकत्र बसतील आणि त्यांचा निर्णय घेतील. परंतु कायम आम्ही पिंपरी चिंचवड शहर हे आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय दादा असतील यांच्या मागे राहिलेले. दादा जरी आज शरीराने आमच्याबरोबर नाही, परंतु दादांनी त्यांचे पुरोगामी विचार आमच्या मागे सोडून गेलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दादा हे प्रत्येक कार्यकर्त्याचे कुटुंब प्रमुख होते. जरी दादा आज आमच्या शरीराने नसले तरी त्यांच्या कुटुंबामागे उभं राहायचं. म्हणजे आदरणीय वहिनी असतील, आदरणीय पारदादा असतील, आदरणीय जयदादा असतील, यांच्या मागे उभे राहण्याची जबाबदारी ही आमच्या सर्वांची आहे. जसं मी म्हणालो की भाजप सकारात्मक आहे तुम्हाला सत्तेत घेण्यासंदर्भामध्ये. पक्षस्तरावर तुमचं काय बोलणं चाललंय आणि त्यासाठी तुम्ही सकारात्मक आहात? काल आम्ही काही मंडळी, प्रमुख मंडळी बारामतीला गेलो होतो या संदर्भात आणि पारदादांची त्या संदर्भात आमच्या चर्चा झालेली आहे. तर त्यांनी आम्हाला बैठक घ्यायला सांगितलेली. परंतु दादांची जी इच्छा होती ती आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याच्यामुळं तशाच प्रकारचा निर्णय अपेक्षित आहे. ते येत्या काही दिवसामध्ये तशा प्रकारची बैठक आमची होईल आणि मग त्यानंतर वहिनी आणि पारदादा जशा प्रकारच्या सूचना दिल्या त्याप्रमाणे आम्ही पुढे जाणार आहोत. दुसरा एक महत्त्वाचा विषय बोलला जातोय, चर्चेला जातोय की दादांच्या या सगळ्या अपघाताची चौकशी व्हायला पाहिजे. पिंपरी चिंचवडकर म्हणून तुमचं काय म्हणणं आहे? ना आता तर चौकशी तर चालूच आहे आता. त्यामुळं चौकशी झाल्यावर सगळं समोर येईनच. तर आम्हाला आता दादा आमच्या या शहरामध्ये, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे प्रेम आहे किंवा आमच्या काळा ग्रुपचं, तर ते तसंच राहणार आहे. प्रेमात काय बदल होणार नाही. आणि आता काल आम्ही बारामतीला होतो तर नानासाहेब यांना, अजित भाऊ, योगेशजी बल आणि सगळ्यांना सांगितलं आज मीटिंग घ्या आणि पुढचं. पण आम्ही BJPपर्यंत जाणार नाही. कारण दादांच्याबद्दल जे इलेक्शनला जे बोलल्यात ते आम्हाला अजून बी सहन म्हणजे मनात आमच्या आहे. ते काय लगेच जाणार नाही आहे. त्यामुळं आणि युती करायची होती, त्यांनी पहिलीच करायची होती इलेक्शनच्या अगोदर. म्हणजे इलेक्शनच्या म्हणजे सगळ्यांना तुम्ही युती करायची होती. आता शेवटी आमचं 38 असो की 40 असो ते आमची महत्त्वाची राहणार आहे. आणि ते या शहराला विरोधी पक्ष नेतेपद कसं धावून द्यायचं ते शिमताईंनी ते सांगितलेले. ते आम्ही बरोबर चांगल्या प्रकारचं धावू. कारण आम्हाला ते दादांना जे इलेक्शनमध्ये जे बोलल्यात ते आम्हाला सहन झालेलं नाही. नाना, विरोधातच बसायचं ठरवत आहे का सत्तेत जाणं महत्त्वाचं वाटतं? आमची प्रमुख लोकांची एक बैठक होईल. त्यानंतर तो निर्णय आम्ही पारदादांना देऊ. दादा निर्णय देणार आहे. पण आपण बघतोय की हे सगळे जे शिलेदार आहेत आजही भावविवश झालेले आहेत आणि सगळ्यांचा एक निर्धार मात्र नक्की दिसतो आहे की अजितदादांनी जो पुरोगामी विचार दिला तो पुढे न्यायचा आहे. अर्थात पुढची लढाई मोठी असणार आहे. दादांच्या स्वप्नातलं हे शहर घडवणं या सगळ्या शिलेदारांची जबाबदारी आहे. सुरतचा गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड.